किक द्याला नागरी पत सुचतं. इकडे काय करते तिथे हप्ते थकीत झालेत ना त्यांच्या आधी आले. किती दिवस लागलास त्याच्यात? नाही रे कामाला काय तिथे लागलं. अरे कामाला तिथे नाही लागलं मग आदर जातात ना कामाला. श्री राधाकृष्ण चषक 2025 आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना सेमीफायनलचा सामना आहे. वावे गणेशनगर आणि वावे चिंचाटवाडी या दोन संघांमध्ये. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो उद्या फायनल सामना खेळणार आहे. वावे गावचे दोन्ही मातबर संघ आज आपल्याला इथे सेमीफायनल खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचा एक एक खेळाडू इथे आम्हाला पॅव्हेलियन मध्ये पाठवायचा आहे. वावे चिंचाटवाडी संघाची सलामीची जोडी रत्नेश आणि अल्पेश मैदानात. मागच्या सामन्यात रत्नेशाने अर्धशतक झळकावलं होतं. अतिशय सुंदर फटकेबाजी इथे त्यांनी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आता त्यांच्या समोर आव्हान आहे ते वावे गणेशनगर संघाचं आणि वावे गणेशनगर कडून पहिलं षटक घेऊन येत आहेत राज. दोन्ही वावे गावचे संघ, त्यामुळे दोन्ही संघांना आपल्या खेळाडूंची ओळख असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे या सामन्यात अधिकच चुरस निर्माण होणार आहे. सेमीफायनलचा हा आजच्या दिवसाचा सामना. खाली काय केलं तरी गोलंदाजी थोडासा गोलंदाजाचा अंदाज घेत आहेत दोन्ही फलंदाज. फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. एक लग असतो
त्याचबरोबर राज हे एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत, उत्कृष्ट फलंदाज आहेत, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे राज यांची. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतात राज, सामना करतील रत्नेश. आणि हा एक सुंदर तटवलेला चेंडू, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, नाही नाही पण त्या दरम्यान 2 धावा मात्र फलंदाजाला मिळालेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 4. तिकडे आहे बघ. इकडं पण बॉल पकडत नाही. पहिलं षटक प्रगतीपथावरती. मागच्या सामन्यात रत्नेशांनी अतिशय सुंदर फटकेबाजी करून एक अर्धशतक झळकवलं होतं. बघूया त्याची पुनरावृत्ती ते या सामन्यात करतात की नाही. आणि हे त्रिफळाचीत झालेले आहेत रत्नेश हे. राज यांचा कमी धावांमध्ये इथे आउट होऊन पॅव्हेलियन मध्ये परतत आहे. वैयक्तिक 2 धावांवरती रत्नेशे बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत आदित्य. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे राज यांच्याकडून. राज हा एक अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या संघासाठी त्यांनी एक महत्वाचा गडी बाद केलेला आहे, तो म्हणजे रत्नेश. बाहेर मारायला देऊ नको. पुढील चेंडू राज यांचा नंतर गुची वैभव आदित्य यांना. खाली कोण बरोबर होता खाली तुझ्या शिष्याने तुझीच मारले. काय जो करतो माझी चर्चा एवढं तू किती मारलीस. काय नाही. आणि अतिशय सुंदर चेंडू. फलंदाजाला चेंडू काही कळलेला नाही, त्याचबरोबर यष्टीरक्षकालाही चेंडू कलेक्ट करता आलेला नाहीये आणि हा चौकार घोषित केलेला इथे पंचांनी. कॅच होती कॅच. काही नाही बघ नंतर घरी जाऊन. या चौकाराने वावे चिंचाटवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 8. अतिशय सुंदर गोलंदाजी इथे राज यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे, पण या चेंडूवरती एक चौकार भेटलेला आहे वावे चिंचाटवाडी संघाला. पुढील चेंडू घेऊन येतात राज आणि त्यांचा सामना करतील आदित्य. आणि हा सुंदर असा चेंडू, सुंदर फटका मारलेला इथे आणि वैभव उतेकर यांचा अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा इथे वाचवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा त्यांनी इथे वाचवलेल्या आहेत. बॉल आतून पकडला तर ब्रेक नको माराय. पहिल्या षटकाअखेरीस वावे चिंचाटवाडी संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 10. संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आदेश. कर्णधार निलेश हे आपल्या क्षेत्ररक्षकांना वारंवार सूचना करत आहेत. एक अनुभवी खेळाडू निलेश, चतुर गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे पूर्ण 15 गावामध्ये. दुसरा षटक घेऊन येतात आदेश. त्यांचा सामना करतील अल्पेश.
आणि हा फुलटॉस चेंडू अतिशय उंच तटवलेला आणि तिथे वैभव उतेकर यांच्या हातात चेंडू गेला तर तो झेल संख्येवरती वावे चिंचाटवाडी संघाला दुसरा धक्का बसलेला आहे. अल्पेश यांच्या रूपात दुसरं षटक प्रगतीपथावरती. हे राज पुढील फलंदाज रोहन. अल्पेश यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरत आहेत. अंपायर आवाज नाही आता माहिती बदला. वावे चिंचाटवाडी संघाचे कोण बोलते काय सलामीचे दोन्ही फलंदाज बादून तंबूत परतलेले आहेत. आणि आता रोहन आणि आदित्य ही जोडी मैदानावर. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारतायत रोहन आणि आदित्य. कारण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आता धावफलकावर अजूनपर्यंत फक्त 10 धावा लागलेल्या आहेत. अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी वावे गणेशनगर संघाकडून आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ही वावे गणेशनगर संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज आणि हा लेग साईडच्या दिशेने उंचावरून फटकवलेला चेंडू, पण तिथे कोणीही क्षेत्ररक्षक तिथे नसल्यामुळे चेंडूचे फेक होईपर्यंत 3 धावा काढण्यात आलेल्या आहेत. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे 13. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज आणि हा हलकासा तटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावं लागलेलं आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 14. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. काहीशी संथ अशी सुरुवात वावे चिंचाटवाडी संघाकडून. त्याचप्रमाणे एकदम शिस्तबद्ध गोलंदाजी वावे गणेशनगर संघाकडून. आणि आता मात्र हा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि तिथे एक चांगला झेल त्याने सीमारेषेवरती एका पायाने लंगडी घालत तो झेल त्याने पकडलेला आहे. अतिशय सुंदर असा झेल. एक षटकाराला त्याने एका विकेट मध्ये परावर्तित केलेला आहे आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने. आणि वावे चिंचाटवाडी संघाला हा 3रा धक्का बसलेला आहे. आणि रोहन हे बाद होऊन तंबूत परतताना आता मैदानामध्ये आले कर्णधार रवी सकपाळ चालू आहे. 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री रवी सकपाळ एक अनुभवी खेळाडू. भरपूर बॉल झाले. बघूया आपल्या संघाला आता ते या परिस्थितीतून कसे बाहेर काढतायत. संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 14.
आणि सुंदर असा चेंडू. फलंदाजाला काही तो चेंडू मारता आलेला नाहीये आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे. आणि हा निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जिथे होती तिथेच म्हणजे 14 या धावसंख्येवर स्थिर. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सामना करतील रवी. आणि हा चेंडू यष्टीरक्षकालाही कलेक्ट करता आलेला नाहीये. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज वळलेले आहेत. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत या चेंडूवरती. आणि हे षटक संपलेलं आहे. कीपर उड्या मारतो. शेवटच्या चेंडूवर 3 धावा मिळालेल्या आहेत. कॅच. आणि दुसऱ्या षटका अखेरीस वावे चिंचाटवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 17. आता जे 3 रन होते ते बॅटला लागले होते की बाय होते? लेग बाय होते. आणि पुढील षटक घेऊन येत आहेत निलेश. पोसरेतली मॅच एक 15 गावातील एक चतुर गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. अतिशय चतुराने ते गोलंदाजी करतात. गोलंदाजीमध्ये वेगवेगळं मिश्रण ते करतात आणि अशा प्रकारे आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत पुढील षटक निलेश. आणि हा अतिशय सुंदर असा चेंडू. फलंदाजाला काही तो चेंडू मारता आलेला नाहीये पण लेग बाईज एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 18. शेवटचं षटक प्रगतीपथावर. वावे चिंचाटवाडी संघाला जर काही सन्मानजनक धावसंख्या उभी करायची असेल तर या षटकामध्ये हाणामारी ही नक्कीच करावी लागणार आहे. पण समोर तेवढाच तुल्यबळ गोलंदाज निलेश. आणि हा उत्तुंग उचललेला फटका आणि तिथे झेल सुटलेला आहे. या दरम्यान फलंदाजांनी 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. निलेश हे काहीशे नाराज झाले आहेत आपल्या यष्टीरक्षकावरती कारण एक झेल सुटला आणि त्याचबरोबर 2 धावा सुद्धा फलंदाजाला भेटलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे 20. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि हा पुन्हा एकदा वैभव उतेकर यांच्याकडे चेंडू गेला तर समजायचं की फलंदाजाने तंबूचा रस्ता पकडलाय. अशा बबलू तू जाना बॅटिंग ले बॉल टाकतो तुला. पुढील फलंदाज बबलू. तू बॉलिंग कधीच नाही करत. सामना करतील निलेश यांचा. हाताचं काय आहे? आणि हा सुंदर चेंडू टाकला होता तितका सुंदर तटवलेला चेंडू आणि तिकडून वैभव उतेकर ह्या चेंडूवरती अगदी चित्त्यासारखी झेप त्यांनी घेतलेली आहे. आणि हा तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद झालेला आहे. पंधरागाव चषक या स्पर्धेमध्ये आम्ही वैभव उतेकर यांच्यावरचं गाणं ऐकलं होतं. आता हे सुंदर गाणं त्यांच्यावरती बनवलेलं आहे. नक्कीच जर उद्या आम्हाला लाईट आणि याने साथ दिला तर आम्ही ते गाणं नक्कीच ऐकू.
कुठनं कुठे गेलास रे तू? गेलास कुठनं कुठे? तो करणार होतो पण थांबवला बॉल. पुढील फलंदाज तेजस. डीजे ऑपरेटर. आणि हे धावपास झालेला आहे तेजस पहिल्याच चेंडूवरती. पुढील फलंदाज महेश. पाच गडी बाद 22, 6 गडी बाद 22. आणि हा फुलटॉस चेंडू आणि इथे एक अशक्यप्राय अशी घटना मला इथे घडताना दिसलेली आहे. वैभव उत्तेकर यांच्या हातून हा झेल सुटलाय पण तिथे रनआउट मात्र त्यांनी केलेला आहे. तीन षटकांअखेरीस वावे चिंचाटवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 23. वावे गणेशनगर संघाला माफ करा आता जे दोन रन संघाची धावसंख्या झालेली आहे 24 आणि वावे गणेशनगर संघाला जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 3 षटकांमध्ये 25 धावांची आवश्यकता. भाऊ खाली खाली कुठं आपल्या दुकानात उद्या भाऊ पण आहे. भाऊ आहे आपल्याला ते ह्याचं हे करायचं होतं.
दिवसातील हा शेवटचा सामना सेमीफायनलचा पहिला सामना वावे गणेशनगर विरुद्ध वावे चिंचाटवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना हो झालं की उतरू नको ना खाली 24 धावा केलेल्या आहेत आणि वावे गणेशनगर संघापुढे 3 षटकांमध्ये 25 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि 25 धावांचं आव्हान घेऊन वावे गणेशनगर संघ फलंदाजीसाठी उतरलेला आहे आणि त्यांची सलामीची जोडी सिकंदर आणि वैभव ही मैदानात आणि पहिला षटक घेऊन येतात अल्पेश आणि एक फुलटॉस चेंडू जमिनीला तटवलेला सिकंदर यांनी एका धावेवर समाधान मानलेलं आहे फलंदाजाने. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितका सुंदर थ्रो आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. सेमीफायनलचा हा सामना, या सामन्यात जिंकणारा संघ उद्या फायनल खेळेल. पुढील चेंडू घेऊन अल्पेश सामना करतील वैभव आणि हा सुंदर चेंडू अल्पेश यांचा आणि त्रिफळाचीत केलेला आहे वैभव यांना. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडूवर इथे त्रिफळाचीत करून तंबू मध्ये पाठवलेला आहे. दोन्ही मातब्बर संघ, कुठलाही संघ इथे हार मानण्यास तयार नाहीये. 25 या धावसंख्येचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे वावे गणेशनगर संघासमोर आणि दुसऱ्या चेंडूवरती वैभव सारखा एक चांगला मोहरा त्यांनी टिपलेला आहे. त्यामुळे आपल्याला नक्कीच या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. एक अतिशय उत्कंठ आणि तिथे दुसऱ्या धावेसाठी फलंदाज वळलेले आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये ते गडबड झालेली आहे. चेंडू काही कलेक्ट करता आलेला नाही रवी यांना आणि त्या दरम्यान फलंदाजांनी 2 धावा मात्र धावून काढलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 3. 25 या धावसंख्येचा पाठलाग करताना वावे गणेशनगर संघ. पुढील चेंडू घेऊन येतात अल्पेश आणि त्याचा सामना करतील राज आणि आपण टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने उंचावरून तटवलेला आणि तिथे एक सुंदर असा झेल झालेला आहे आणि राज हे बाद होऊन तंबूत परत आलेली आहे आणि आपला डीजे सुरू झालेला आहे. महेश यांनी ते हा झेल घेतलेला आहे आणि राज यांना तंबूत परतवलेला आहे. अल्पेश यांची अतिशय सुंदर गोलंदाजी. आपल्या संघासाठी 2 महत्वाचे विकेट त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांनी वावे गणेशनगर संघाला संदेश दिलेला आहे की 25 ही टोटल सुद्धा डिफेंडेबल असू शकते. पुढील चेंडू घेऊन अल्पेश आणि निलेश यांनी हलकासा इकडे स्कूप केलेला आहे. 1 धाव मात्र घेतलेली आणि एका धावेवरती त्यांना इथे धावचित करण्याची एक संधी होती पण ती संधी
इथे गेलेली आहे. निलेशचा काही फलंदाज इथे धावचित करण्याची संधी यांनी गमावलेली आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळतंय वावे चिंचाटवाडी संघाकडून. या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 1-2 गडी बाद 4. पुढील चेंडू अल्पेशांचा आणि सामना करतील सिकंदर, एक स्फोटक फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये त्याने आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला इथे दाखवलं होतं. मागील 2 सामन्यात ते सामनावीर झालेले आहेत. बघूया या सामन्यात ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. आणि हा उंचावरून मारलेला फटका आणि तिथे सुंदर असा झेल आणि सिकंदर हे बाद झालेले आहेत. एक मोठा झटका. बबलू यांनी ही कॅच पकडलेली आहे आणि या कॅच साठी आमच्या मंडळाचे श्री सचिन जाधव फौजी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. वावे गणेशनगर संघाला एक मोठा झटका सिकंदरच्या रूपात लागलेला आहे. कारण मागील 2 सामन्यांमध्ये सिकंदर यांनी आपल्या संघासाठी एक हाती विजय मिळवून आणला होता. 2 सामन्यांमध्ये ते सामनावीर ठरले होते. पण आता मात्र 4 धावा झालेल्या आहेत. अजून 21 धावांची आवश्यकता. पुढील फलंदाज असलम, एक अनुभवी खेळाडू. आणि समोर स्ट्राईकला जे आहेत ते निलेश, हे सुद्धा एक अनुभवी खेळाडू. आणि दुसरा षटक घेऊन येत आहेत रोहन. पहिल्या षटकात अल्पेश यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि 3 प्रमुख विकेट त्यांनी घेतलेले आहेत. आणि या 3 विकेटमुळे वावे गणेशनगर संघ काहीसा बॅकफुटवर गेलेला दिसत आहे. 4 धावा आणि 3 विकेट असं यांच्या पहिल्या षटकाचं आपण विश्लेषण करू शकतो. अतिशय सुंदर गोलंदाजी अल्पेश यांनी आपल्या संघासाठी केलेली आहे. महत्वाचे 3 विकेट त्यांनी ते आपल्याला संघाला मिळवून दिलेले आहेत. पुढील चेंडू घेऊन रोहन, सामना करतील निलेश. आणि हे यष्टीचीतचं अपील केलेलं आहे. आणि हे पंचांनी आऊट घोषित केलेलं आहे. चौथा गडी बाद झालेला आहे वावे गणेशनगर संघाचा. लाईव्ह नाही रे, नाही लाईव्ह नाही पण लाईव्ह चालू आहे ना. लाईव्ह चालू आहे. हा मग ठीक आहे. चालू आहे लाईव्ह. चालू आहे काय? हो चालू आहे. हे पण तेवढं झूम केलंस का तू? पंचांचा निर्णय इथे अंतिम राहील. कारण इथे आपला लाईव्ह अजून चालू नाहीये. त्यामुळे जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. शांत शांत. चव्हाण चौथा गडी बाद झालेला वावे गणेशनगर संघाचा.
पण दुसरं षटक प्रगती पथावरती. मस्त म्हणता कवा 4-4. आणि हा एक जमिनी लगत मारलेला फटका. एक धाव घेतलेले आहेत. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज वळले आहेत पण इथे धावचीत झालेले आहेत. अतिशय सुंदर असं आणि गोलंदाजा सामना करतील असलम. हा वेल बोल यार. आणि सुंदर गोलंदाजी इथे एक निर्धाव चेंडू. फलंदाजाला काही चेंडू तटवता आलेला नाहीये आणि धावसंख्या झालेली आहे 5. थोडा असा आहे. काहीच कठीण असं हे आव्हान वाटतंय वावे गणेशनगर संघासाठी, कारण वावे चिंचाटवाडी यांची एक सुंदर गोलंदाजी प्रदर्शन इथे त्यांनी मांडलेलं आहे. आणि हा उंचावरून तटवलेला चेंडू चौकार. असलम या चौकाराने धावसंख्या झालेली आहे 9. मस्त म्हणता. पुढील चेंडू घेऊन रोहन सामना करतील असलम. आणि पुन्हा एकदा तटवलेला चेंडू पण तिथे क्षेत्ररक्षक मौजूद. आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने, पण अतिशय सुंदर असं इथे क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्या क्षेत्ररक्षकाने. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 11. अजूनही 14 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 14 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूला 2 धावांची आवश्यकता आहे. खरं तर हे आव्हान काही अशक्यप्राय असं आव्हान नाहीये, पण वावे गणेशनगर या संघाचे महत्वाचे खेळाडू, महत्वाचे फलंदाज बाद घेऊन तंबूत परतलेले आहेत. आणि आता फलंदाजीची पूर्ण धुराही असलम यांच्या खांद्यावरती आहे. एक अनुभवी खेळाडू असलम. बघूया आपल्या संघासाठी विजय खेचू. आणि हा पंच प्रशांत यांनी हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव मिळालेली आहे आणि एक अवांतर चेंडूही मिळालेला आहे. 7 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आहे आता. अतिशय चुरशीचा असा सामना. आणि हा सुंदर असा फटका, जमिनी लगत मारलेला एक फटका आणि तिथे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडू आणि हे फलंदाज बाद. चौदा झालेला आहे स्कोअर. 6 चेंडू आणि 10 धावा असं आता समीकरण आहे. 11 धावा माफ करा. 6 चेंडू आणि 11 धावा. आमचे स्कोरर प्रदीप पालांडे आणि संजय जाधव
जरी माझी चुकी झाली तरी ते ताबडतोब इथे दाखवून देत आहेत आणि अतिशय सुंदर असं त्यांनी इथे स्कोरिंगचं काम केलेलं आहे. सकाळपासून ते इथे बसलेले आणि हा झेल सुटलेला आहे. करण याने पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न केला होता. झेल सुटलाय पण इथे रनआउट झालेले आहेत. यश हे रनआउट होऊन तंबूमध्ये परत आहेत. 14 या धावसंख्येवरती 8वा गडी बाद झालेला आहे वावे गणेशनगर या संघाचा. मला वाटतं या स्पर्धेमधील सर्वाधिक गडी बाद होण्याची ही वेळ आहे. पुढील फलंदाज सज्जाद. आणि हा एक सुंदर फटका चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे 19. सज्जाद त्याच्या बॅट मधून आला एक सुंदर चौकार. आता जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. करण यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार अतिशय सुंदर असा चौकार. स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार त्यांनी मारलेला आहे आणि 2 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आहे. आता 2 चेंडू आणि 6 धावा. अतिशय अटीतटीचा असा सामना आपल्याला इथे पाहायला भेटतोय. जसा सेमीफायनलचा सामना असावा. माफ करा 3 1 मिनिट थांबा. चार बॉल झालेले आहेत इथे. एक विकेट 4 3 विकेट गेलेत आणि एक
3 विकेट गेलेत या ओव्हर मध्ये आणि 1 चौका. हे 4 चेंडू झालेले आहेत. रनआउट झाला. 4 झाले. 4 ना भाऊ. विकेट गेलं पहिल्या बॉलला. 4 झाले. पहिल्या 3 चेंडूंना 3 विकेट आहेत आणि चौकार आहे. सांगतो आम्ही. 1 मिनिट जरा चेक करून सांगतायत. अरे बघ ऐक ना, पहिल्याच बॉलला पहिली कॅच विकेट जातात. दुसरी कॅच उडाली हातातून सुटली. दुसरी जी रनआउट झाला ना ती कॅच विकेट हातातून सुटली आणि इकडचा रनआउट झाला ना तो 2 बॉल. हा चौका तिसरा. मध्ये विकेट गेला ना अजून. नाही दोनच विकेट गेल्या. 2 बॉलला 2 विकेट आणि हा चौका रे. 3 बॉल झाले. 3 बॉल. पहिल्या बॉलला 1 विकेट गेली. दुसऱ्या बॉलला रनआउट विकेट पाहिजे. 2 विकेट यावरला गेल्या. 3 झाले. ठीक आहे. इथे जरा आमच्याकडून गडबड झाली आहे. 3 चेंडू 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 6 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना इथे चालू आहे. सेमीफायनलचा सामना. वावे गणेशनगर संघ आणि वावे चिंचाटवाडी या 2 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना इथे लागते ना बघा. दरम्यान पुढील चेंडू आणि हा उंच उडालेला चेंडू आणि झेल सुटलेला आहे तिथे. दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. आणि आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 4 धावा. वावे गणेशनगर हा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना काही आपल्या हातून जाऊ देणार नाहीये. करण याच्या बॅटमधून 1 चौकार आला होता आणि त्यानंतर आता 2 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. अतिशय रोमहर्षक असा हा सामना. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना आहे. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज आणि हा फुल टॉस चेंडू. अतिशय सुंदररित्या तटवलेला तिकडे चेंडू आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. करण यांनी या वावे गणेशनगर या संघाला पुन्हा या गेम मध्ये परत आणलेलं आहे. 1 चेंडू आणि 2 धावा असं हे समीकरण आहे. सामना हा कंपल्सरी चेस असणार आहे. अतिशय सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा सामना. सेमीफायनलचा जो सामना बोलतो आपण, हाय व्होल्टेज सामना इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच फायनलचं दान कोणत्या संघाच्या परड्यात पडणार आहे हे हा शेवटचा चेंडू ठरवणार आहे. 1 चेंडू 2 धावा. बघूया करण आपल्या संघाला विजयाच्या पार घेऊन जात आहेत काय. आतापर्यंत त्यांनी आपल्या संघासाठी खूप सुंदर फलंदाजी केलेली आहे.
एक चेंडू 2 धावा, एक चेंडू 2 धावा आणि फायनलचं तिकीट. अतिशय तणावदायक स्थिती. गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक अतिशय तणावात. शेवटचा चेंडू आणि फायनलचं तिकीट कुणाला भेटतंय हे हा चेंडू ठरवणार आहे. एक चेंडू 2 धावा. आणि हा चेंडू हलकासा तटवलेला आहे आणि हे धावबाद झालेले आहेत. हा सामना आपण सांगितलं होतं की कंपल्सरी चेस असणार आहे, त्याच्यामुळे हा डीजे. एक सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा आपला सामना इथे सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि या सामन्यामध्ये वावे चिंचाटवाडी या संघाने बाजी मारलेली आहे आणि उद्या होणाऱ्या फायनलचं तिकीट वावे चिंचाटवाडी या संघाला मिळालेलं आहे. 25 ही धावसंख्या डिफेंड करून दाखवलेली आहे वावे चिंचाटवाडी संघाने. तसेच वावे गणेशनगर या संघाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत तरी हा सामना नेलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती समसमान धावसंख्या झालेली आहे, पण आपला नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे इथे वावे चिंचाटवाडी हा संघ इथे विजयी होत आहे. अतिशय उत्कंठावर्धक सामना इथे आपल्याला पाहायला मिळाला. हाय व्होल्टेज सामना जो आपण म्हणतो तो इथे पाहायला मिळाला. या दिवसाचा हा शेवटचा सामना आणि सेमीफायनलचा सामना अतिशय सुंदर इथे खेळ प्रेक्षकांना बघायला मिळाला. मी दोन्ही संघांचं खरं म्हणजे खूप खूप आभार मानतो की आम्हाला इथे असे सुंदर सामने तुम्ही इथे पाहायला मिळाले. तुमच्यामुळे वावे चिंचाटवाडी या संघाचं खूप खूप अभिनंदन. आपण फायनल मध्ये पोहोचला. तसेच वावे गणेशनगर या संघाने इथे येऊन आपला सुंदर खेळ इथे दाखवला. एक आम्हाला चुरशीच्या सामन्याचा आनंद इथे दिलात, त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. मी वावे गणेशनगर संघाला विनंती करतो की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. शाबास घेतले ना, समजून सांगतोय लांबून या